शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण मनाचे श्लोक पाहतो आहोत. या मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी भगवान श्रीरामांचं महत्त्व काही श्लोकांमधून आपल्याला सांगितलेलं आहे. भगवान श्रीरामांची जर आपण अनन्य भक्ती करत गेलो तर त्या भक्ताला श्रीराम आपलंसं करतात, त्याच्यामधले सगळे दोष काढून टाकतात, त्याचं जीवन अंतर्बाह्य आनंदाने भरून टाकतात. एवढंच नाही तर त्याचा सांभाळ ते करतात. त्याच्या मनामध्ये जसा भाव असेल त्या पद्धतीने भगवंत आपलं रूप त्याच्यासमोर व्यक्त करतात. त्याच्याशी ते त्याच भावनेने जोडले जातात. आपल्या हातून जीवन जगताना, संसार करत असताना अनेक चुका होतात, वाईट कृत्य आपल्या हातनं घडतं. त्यातूनही भगवंत अत्यंत कृपाळूपणे आपली सोडवणूक करतात. आपल्यालाच नव्हे तर प्रत्यक्ष देवता असू द्यात, राक्षस असू द्यात, त्यांचा देखील उद्धार भगवंत अत्यंत ममतेने करतात. आणि म्हणून आपण त्यांची भक्ती करावी असं वारंवार समर्थ आपल्याला म्हणजेच आपल्या मनाला सांगतात. त्यांची भक्ती केल्यामुळेच आपल्या जीवनाचं पूर्णपणे हित साधलं जाणार आहे. जर आपण त्यांची भक्ती केली नाही तर आपलं जीवन हे व्यर्थ आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. पुढच्या श्लोकामध्ये देखील ते भगवंताचं रूप आणखीन वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. ते पुढच्या श्लोकामध्ये असं म्हणतात, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ते असं म्हणतात की सदा सर्वदा देव सन्निध आहे. हे जे रामतत्व आहे हे सातत्याने आपल्या सन्निध असतं, आपल्या जवळ असतं. आपल्या जवळ असतं म्हणजे कुठे असतं तर आपल्या जवळ असतं म्हणजेच आपल्या हृदयाच्या आत ते विराजमान असतं. त्याच्या सानिध्यामध्ये आपलं मन, आपली बुद्धी आणि आपलं शरीर कायम असतं. परंतु आपल्याला त्याची जाणीव नसते, आपल्याला त्याची अनुभूती नसते आणि म्हणून आपला त्याच्यावरती विश्वास बसत नाही. मग आपण त्या देवाला, त्या रामतत्वाला, त्याच परमात्म्याला, त्या परमेश्वराला हा देह सोडून देहाच्या बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या मूर्ती असतील, प्रतिमा असतील, मंदिरं असतील, त्या ठिकाणी जातो आणि तिथे त्या मूर्तीमध्ये ती देवता आहे असं आपण मानतो. खरं तर जसं मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्तीमध्ये देवत्व असतं तसं आपलं शरीर म्हणजे एक सुंदर अशी मूर्ती नाही का? जसं त्या मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्तीमध्ये अदृश्य स्वरूपामध्ये तो परमात्मा, ती शक्ती एकवटलेली असते, त्याच पद्धतीने आपला जो देह आहे, देहाची जी मूर्ती आहे, त्या मूर्तीमध्ये हृदयाच्या ठिकाणी तो अदृश्य स्वरूपामध्ये कायम वास करत असतो. आपल्या आधी अनेक संतांनी, ऋषींनी, मुनींनी, गुरुपदावर असणाऱ्या लोकांनी त्याची अनुभूती हृदयातच घेतलेली असते. आणि म्हणून त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं असतं की त्याला बाहेर कुठे शोधू नका, तो बाहेर कुठेही मिळणार नाही, तुम्ही त्याला हृदयामध्ये शोधा, तो तिथेच आहे. जी वस्तू जिथे आहे ना तिथे जर शोधली तर ती सापडते. जी वस्तू जिथे ठेवलेली आहे तिथे सापडणार ना. मग तो राम जो आहे, ती देवता जी आहे ती आपल्या हृदयामध्ये आहे आणि तिथे जर आपण ती शोधली तर ती निश्चितपणाने आपल्याला सापडेल. पण आपल्या मनामध्ये याविषयी विकल्प असतो. संतांनी, गुरु पदावर असणाऱ्या लोकांनी जरी आपल्याला या गोष्टी वारंवार सांगितल्या तरीसुद्धा आपल्या त्या ठिकाणी विश्वास बसत नाही. आणि म्हणून समर्थ पुढे असं म्हणतात
की कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो जो देव, तो जो परमात्मा आपल्या अंतर्यामी वास करत असतो, तो काय करतो, तर तो त्या ठिकाणी बसून आपलं धैर्य, आपलं धारिष्ट्य हे पाहत असतो. हे धैर्य कशाच्या संदर्भात आहे, तर आपल्याला ज्यांनी सांगितलेलं आहे की हृदयाच्या ठिकाणी तुम्ही त्याला भेटू शकता, तिथे जाणू शकता, तिथे त्या सच्चिदानंद स्वरूपाचा वास आहे, हे जे सांगितलेलं आहे, ह्या ज्ञानाचं धारण जी आहे किंवा या ज्ञानाची धारणा म्हणूया, ती धारणा आपल्या मनामध्ये किती वेळ राहते, किती वेळ आपलं धैर्य त्या ठिकाणी स्थिर होतं. आपण धीर धरतो की नाही, मी बाहेर कुठेही परमेश्वराला, त्या देवाला, रामाला शोधणार नाही, मी माझ्या अंतर्यामीच त्याला शोधेल. हे जे धारिष्ट्य आहे तो त्या ठिकाणी बसून बघत असतो. म्हणून ते म्हणतात की कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो अत्यंत कृपाळू आहे आणि तो कृपाळू होऊन हे मन आपलं जे आहे ते त्याच्यापर्यंत किती जात आहे, त्याच्या ठिकाणी किती एकाग्र होत आहे, त्याच्या ठिकाणी किती समरस होण्याचा प्रयत्न करत आहे, हे सातत्याने पाहत असतं. आणि आपल्यासारख्यांचं मन मात्र त्याला सोडून बाकी सगळीकडे समरस होण्याचा प्रयत्न करतं. आपलं मन सातत्याने बाहेर पळत असतं. आपल्या मनाला त्याच्या ठिकाणी स्थिर होण्याचा धीर नसतो. तिथे मन आपलं चंचल होत जातं आणि बाहेरचे जे काही पदार्थ आहे त्या ठिकाणी आपलं मन स्थिर होतं. सगळ्या उलट्या गोष्टी घडत असतात. म्हणून ते असं म्हणतात की सदा सर्वदा देव सन्निध आहे. या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे की तो सतत आपल्या सानिध्यामध्ये आहे. आणि कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, तो पाहतोय की आपण त्याच्याशी किती एकाग्र होतोय, किती काळ त्याच्या जवळ जाऊन बसतोय. बघा ना, जे लोक जप करतात, ध्यान करतात, धारणा करतात, किती वेळ त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊ शकतात. प्रत्येकाचा अनुभव फार वेगळा असतो. फार वेळ त्याच्या ठिकाणी आपल्याला धीर धरवत नाही. आपलं मन जे आहे ते तिथून केव्हा एकदा मी बाहेर पडेल, केव्हा एकदा या संसारामध्ये रमेल, केव्हा या संसारातल्या गोष्टींच्या सगळ्या उचापती मी करेल, तिकडे आपलं मन ओढलं जातं. म्हणून ते म्हणतात की कृपाळूपणे तो धारिष्ट बघत असतो, धैर्य आपलं बघत असतो. पुढे त्याचं वर्णन ते असं करतायत की तो कसा आहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी. तो आपल्याला सुख देणारा आहे. संसारामध्ये जे सुख आपल्याला मिळतं ते त्याच्यामुळे मिळतं. आनंद जो मिळतो तोही त्याच्यामुळे मिळतो. आता इथे 2 शब्द त्यांनी वापरलेत, सुखानंद, आनंद. सुखानंद म्हणजे भौतिक पदार्थापासून जे काही सुख आपल्याला मिळतं आणि त्या सुखामध्ये जो आनंद मिळतो त्याला सुखानंद म्हटलं. आणि दुसरा आनंद हा जो शब्द आहे तो सच्चिदानंद या अर्थाने वापरलेला आहे. जो आनंद सत आहे, जो आनंद चित आहे, जो आनंद नित्य आहे, जो आनंद अमर्याद आहे, जो आनंद केव्हाही कुठेही बसल्यानंतर सहजतेने आपल्याला घेता येतो, अखंड घेता येतो, जो आनंद एकमेव सत्य आहे, शाश्वत आहे, असा जो आनंद आहे तो आनंद आणि कैवल्यदानी. हा आनंद देणारा तो आहे आणि कैवल्य देणाराही तो आहे. आता कैवल्य हा शब्द आपल्या कानावरती ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यामधून कायम जात असतो. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग असू द्यात किंवा त्यांची ग्रंथरचना असू द्यात, त्या प्रत्येकामध्ये कैवल्य ही संकल्पना वारंवार येते. एवढंच नाही तर पातंजली योगदर्शन त्याच्या 4था पाद जो आहे त्या पादाचं नाव कैवल्य पाद असं आहे. तर कैवल्य याचा अर्थ असा की ज्या 4 मुक्ती आपल्याला सांगितल्या जातात, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता,
या 4 मुक्तींच्या पलीकडे ही अवस्था कैवल्याची असते. ह्या अवस्थेलाच तुर्यगा, तुर्यातीत अवस्था असंही म्हटलं जातं. या तुर्यातीत अवस्थेमध्ये आपल्या हृदयामध्ये असणारे जे सच्चिदानंद आत्मतत्व आहे ते आणि आपल्या शरीरामध्ये असणारी कुंडलिनी शक्ती या दोघांचं मिलन आपल्या सहस्र चक्रामध्ये होतं आणि त्या ठिकाणी ते दोघं एकरूप होऊन या देहाचा त्याग करतात. सहस्रदल चक्रामध्ये कुंडलिनी शक्ती आणि चैतन्य, शिव आणि शक्ती यांचं मिलन होतं आणि ती जी अवस्था आहे त्यालाच कैवल्य असं म्हटलं जातं. ही अवस्था त्या आत्म्याने प्राप्त केल्यानंतर पुन्हा जन्म मृत्यू शिल्लक राहत नाही. तो आत्मा पूर्ण मुक्त झाला असं मानलं जातं. ती अवस्था जी आहे तिला कैवल्य अवस्था असं म्हणतात. म्हणजे हा राम काय करतो, हा देव काय करतो, तर आपल्याला सुखानंद देतो, भौतिक आनंद देतो, सच्चिदानंद देतो, सच्चिदानंदाची अनुभूती आपल्याला देतो आणि सगळ्यात शेवटी कैवल्याची देखील अवस्था तो आपल्याला प्राप्त करून देतो. असा हा राम आहे आणि असा हा राम सदा सर्वदा आपल्या सानिध्य आहे, सानिध्यामध्ये आहे. तो कुठेही इकडे तिकडे जात नाही. आपणच म्हणजे आपलं मनच उगीचच या संसारामध्ये भरकटत असतं, नको नको त्या गोष्टींच्या मागे फिरत असतं. आणि हे असं होऊ नये, त्याच्या ठिकाणी आपलं मन स्थिर व्हावं म्हणून समर्थ रामदास स्वामी इथे भगवान श्रीरामांचं हे स्वरूप जे आहे ते व्यक्त करतात आणि सांगतात की ते आपल्या भक्ताला कधीही सोडत नाही, त्याची उपेक्षा कधीही करत नाही. आज या ठिकाणी थांबूया. उद्या आपण पुढचा श्लोक घेऊया. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.